ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज या संस्थेने एक सर्वेक्षण केलेलं आहे आणि या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये महिलांना 35शीतच मेनोपॉज येतोय. नेमकं या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे पुन्हा एकदा पाहूया. महिलांनो सावधान, वेळेआधीच तुमची पाळी थांबते. अवघ्या 35शीतच मेनोपॉज येतोय. प्रत्येक भारतीय महिलेनं ही बातमी पाहायला हवी, कारण ही बातमी तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे. अवघ्या 30शीतच भारतीय महिलांची पाळी बंद होतेय. इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 29 ते 34 वयोगटातल्या 4% महिलांची पाळी थांबतेय. 35 ते 39 वयोगटातल्या 8% महिलांना मेनोपॉज आलाय. ही आकडेवारी धक्कादायकच म्हणावी लागेल, कारण इतर देशातल्या महिलांच्या तुलनेमध्ये पाळी बंद होण्याचं वय सर्वात कमी भारतात आहे. जगभरात महिलांची मासिक पाळी बंद होण्याचं सरासरी वय 45 ते 55 वर्ष इतकं आहे. त्यामुळे भारतीय स्त्रियांना कमी वयात येणारा मेनोपॉज हा स्त्रियांच्या प्रकृती संदर्भात चिंतेचा विषय बनलाय. वेळेआधी पाळी बंद होण्याची कारणं: सिगरेट आणि दारूचं सेवन, कामाचा ताण, जेवणातली अनियमितता, आनुवंशिकता, केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी अशा अनेक कारणांमुळे महिलांच्या गर्भाशयावर परिणाम होतोय. या विषयाच्या अज्ञानामुळे महिलांना वेळेवर वैद्यकीय मदतही मिळत नाही. बरेच महिने पाळी अनियमित आल्यावर महिला डॉक्टरांना संपर्क साधतात, पण तोपर्यंत उपचारासाठी उशीर झालेला असतो. प्रीमॅच्युअर मेनोपॉजची लक्षणं ही सामान्य मेनोपॉजच्या लक्षणांसारखीच आहेत. प्रीमॅच्युअर मेनोपॉजची लक्षणं: पाळीतली अनियमितता, चिडचिडेपणा, अचानक मूडमध्ये होणारे बदल, सारखं रडू येणं, झोप न येणं. करिअर आणि संसाराचा मेळ जमवण्याच्या अग्निपरीक्षेमुळे जास्तीचा ताण महिलांवर येतोय. याचाच परिणाम म्हणून महिलांना वेळेआधीच मेनोपॉजला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच फॅमिली प्लॅनिंगही वेळेवर करावं असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. याच मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. डॉक्टर नंदिता पालशेतकर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर प्राजक्ता देशपांडे आहेत आणि शिवाय अवंती देशपांडे सुद्धा आहेत. मी डॉक्टर नंदिता पालशेतकर यांच्याकडे आता जाते. डॉक्टर, ब्रेकवर जाण्याआधी ज्या पद्धतीने मान्यवरांनी सांगितलेलं आहे, डॉक्टर प्राजक्ता देशपांडे सांगत होता की एक प्रकारचं प्रेशर जे आहे ते वाढत चाललेलं आहे. महिलांना प्रत्येक वेळेला वाटतं की जे पुरुष काम करतात ते काम आम्हीही करू शकतो आणि तेवढंच 101% ते देण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्यांच्या हे लक्षात येत नाही नकळतपणे की त्या प्रेशरमुळे आपल्या आरोग्यावर किती घातक परिणाम होत आहेत. जसं आता मी ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलेलं होतं की जनजागृती आपल्याकडे कुठे कमी पडते का? कारण जर मासिक पाळी आली तर मासिक पाळी आलेली आहे आणि त्याच्यामुळे मला हा त्रास होतोय हे सांगायला सुद्धा काही महिला आणि मुली ज्या आहेत त्या आता लाजत असतात. नाही, मला वाटतं की हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आज मुली जसं म्हटलं गेलेलं आहे की उशिरा लग्न करतायत. ओके, करिअर्स आहेत, त्यांना शिकायचं आहे, त्यामुळे ते लवकर लग्न करत नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होतंय की लग्नाचं वय जे पहिलं 25-30 होतं ते आता 35 आणि 40. माझ्याकडे क्लिनिकमध्ये पेशंट्स येतात, 40व्या वर्षी लग्न केलेलं असतं, म्हणतात 6 महिने झाले आणि आम्हाला मूल होत नाही. त्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे, ह्या प्रीमॅच्युअर मेनोपॉजचा जो इफेक्ट आहे तो ह्या मुलींवर होऊ शकतो की बाबा त्यांचं लग्न उशिरा झालं आणि मग त्यांना मेनोपॉज आला तर म्हणजे स्त्रीबीज संपलीत, म्हणजे मूल होऊ शकत नाही. तर त्याच्यावर हल्ली फार आधुनिक उपाय आहेत. एक टेस्ट आहे, साधी टेस्ट आहे, त्याला एक ब्लड टेस्ट आहे, सीरम AMH, आणि ती ब्लड टेस्ट आपण कधीही करू शकतो. म्हणजे काय, फास्टिंग पाहिजे किंवा पिरियडच्या नेमक्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं काही नसतं. तुम्ही कधीही जाऊन लॅबॉरेटरीमध्ये सीरम AMH करू शकता, म्हणजे अँटी मुलेरियन हॉर्मोन, आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की आपल्या शरीरात अंडी किती आहेत. आणि आता ही टेस्ट वापरली जाते मेनोपॉज प्रेडिक्ट करण्यासाठी देखील, की AMH कमी झाल्यावर 2 ते 3 वर्षात तुम्हाला मेनोपॉज येईल, असं पण नवीन चालू झालं आहे. तर आता ह्या मुलींनी काय करावं? माझा तर ॲडवाईस मुलींना असं आहे की जेव्हा तुम्ही 25 ते 30 वर्षापर्यंत पोचाल तेव्हा ही सीरम AMH करायला हवी. जर ती कमी असली तर IVF युनिटमध्ये जाऊन तुमची स्त्रीबीजं आपण स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे काय होतं की तुमची स्त्रीबीजं राहतात, म्हणजे तुम्हाला मेनोपॉज आला तरी ह्या स्त्रीबीजातून तुम्हाला बाळ तयार होऊ शकतं. नाही तर आता सध्या आम्ही स्त्रीबीज दान घेतो. म्हणजे एखादं जोडपं आलं, तिचं प्रीमॅच्युअर मेनोपॉज असला तर मला दुसऱ्या स्त्रीची
ती बीजं हे करून बीजं घ्यावी लागतात. दॅट इज एग डोनेशन. बरोबर. पण ह्या टेस्टमुळे जर आपण अक्रॉस द बोर्ड ही टेस्ट केली तर आपल्याला कळेल. गायनोकॉलॉजिस्टला जाऊन सांगायचं की आम्हाला ही ब्लड टेस्ट हवी आहे आणि त्याच्यावरनं पुढे. मी तुला आता बोलता बोलता सांगत होते, माझी 2006 मध्ये जेव्हा मी कोपनहेगनला गेले होते, डेन्मार्कला गेले होते, तेव्हा ओव्हेरियन टिश्यू फ्रीजिंगसाठी गेलेले. आणि तिथे ती केस कशी होती की त्या मुलीच्या आईला 35व्या वर्षी मिनोपॉज आलेला आणि तिच्या बहिणीला 32 वयातच मिनोपॉज आला. तर ती 25 वर्षाची होती. तर तिने तिची एक ओव्हरी काढून ती फ्रीज केली आणि त्याच्यानंतर जेव्हा तिला मिनोपॉज येणार तेव्हा ही ओव्हरी आम्ही स्मॉल थोडी 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 करून तिच्या आत टाकू शकतो. कारण ट्रीटमेंट काय आहे या मुलींना की हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी आपल्याला द्यायलाच हवी. कारण ॲटलिस्ट 40 वर्षापर्यंत त्यांना पिरियड्स आले पाहिजे. नाहीतर त्याचा जो इफेक्ट असतो बोन्स ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतं, फ्रॅक्चर्स होऊ शकतात, हार्ट अटॅक्स येऊ शकतात. हे सगळे जे इफेक्ट्स आहेत ते प्रिव्हेंट करायला आम्हाला ह्या मुलींना ट्रीटमेंट दिलीच पाहिजे. बरोबर. म्हणजे परदेशामध्ये याविषयीची जागरूकता जी आहे, जनजागृती जी आहे ती खूप अगोदर झाली आहे. जसा आता तुम्ही उल्लेख केला की 2006 मध्ये ही केस तुमच्याकडे आलेली होती. मात्र आपल्याकडे त्या पद्धतीमध्ये लक्ष दिलं जात नाही असं वाटतंय का? नाही, मला वाटतं हे एक अवेअरनेसचा प्रश्न आहे आणि टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल आहे आता सध्या इकडे. ती भारतात बरेचसे IVF सेंटर्स आहेत, ते करतात सगळे. पण ही अवेअरनेस फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुझा हा जो प्रोग्राम आहे आज, आय थिंक इट्स वंडरफुल. कारण ह्या मुली इतक्या इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टकडे येतात, त्यामुळे त्यांना ही अवेअरनेस करणं आणि लवकर, जसं पूर्वी म्हणायचे लवकर लग्न करा, लवकर मूल व्हा. बरोबर. त्यामुळे नॅचरली तुम्ही तुमचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वाचवा असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे जे आपल्या बाबा आजोबा पणजोबा जे सांगायचे की लवकर लवकर मुली वयात आल्या की लग्न करा, त्यामागची कारणं भरपूर वेगळी होती. टेक्नॉलॉजी आहे मदतीला. काळानुरूप बदल होत गेले. मात्र त्यामागे सुद्धा एक कारण होतं, हे मान्य करायला काही एक हरकत नाहीये. मी आता अवंती देशपांडे यांच्याकडे जाते. अवंतीजी, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की रोजच्या आहारामध्ये आपण बदल केला पाहिजे. आहार म्हणजे काय? पोळी भाजी वरण भात, जे आपली एक सुरुवातीपासून खानपान राहिलेलं आहे. मात्र तसं आता होताना दिसत नाही. आता जर आपण आयुष्य पाहिलं, धकाधकीचं आयुष्य पाहिलं, तर महिलांचं कसं सकाळी 6ला 7ला घर सोडतात. कधी कधी नाश्ता न करता, ब्रेकफास्ट न करताच त्यांना घरातून बाहेर पडावं लागतं. का? तर त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही असं कारण दिलं जातं. मग अशा वेळेला महिलांकडे ऑप्शन्स काय? म्हणजे त्यांनी मग आपल्या आहाराचा समतोल जो आहे तो कसा राखावा? म्हणजे ब्रेकफास्ट तर महत्त्वाचा आहे, लंच महत्त्वाचा आहे, संध्याकाळचा नाश्ता सुद्धा महत्त्वाचा आहे. मग ह्याचा ताळमेळ जो आहे तो त्यांनी कसा राखावा? ॲक्च्युली माझ्याकडे पण येतात ना, त्या खूप साऱ्या वर्किंग वुमनच आहेत, त्या पण असं सकाळी घर लवकर सोडतात. त्यांना पण ह्याचा अंदाज नव्हता की आपण व्यवस्थित कसं इझिली खाऊ शकतो, इझिली मॅनेज करू शकतो. तर आम्ही काय करतो अशा वेळेला की अगदी सकाळी उठलं की नसेल वेळ होत खायला, तर अगदी बसून काय उपमा पोहे असंच खाल्लं पाहिजे असं काही नाही आहे. प्रोटीन्स म्हणजे कशातनं येतात? दुधातनं मिळतात. तुम्हाला बदाम अक्रोडमधनं मिळतात. तुम्ही जेव्हा मे बी बसमधनं ट्रॅव्हल करत असाल तर बसमध्ये घेऊन ते खाऊ शकता. जसं आम्ही ट्रेल मिक्सेस म्हणतो, मग त्याच्यामध्ये मिक्स वेगवेगळे ड्रायफ्रूट्स देऊ शकता. मग सकाळी 1 ग्लास दूध नुसतं न घेता त्याच्यामध्ये प्रॉबब्ली काहीतरी दूध पोहे खाल्ले, किंवा आजकालचे काय रेडी टू ईट केलॉग्सचे कॉर्नफ्लेक्स वगैरे असे, किंवा म्युसेली मिळते ती मिक्स करून खा. पण उपाशी पोटी जाण्यात काही अर्थ नाही आहे. किंवा एक नुसतं फळ आणि दूध जरी घेतलं आणि मे बी ट्रॅव्हलच्या वेळेला जरी त्यांनी असे ड्रायफ्रूट्स खाल्ले तरी चालतं. किंवा आधेमध्ये वेळ जसा मिळेल तसे जंक फूड घेण्यापेक्षा फ्रूट खाल्लं एखादं. आजकाल बटरमिल्कचे किंवा ताकाचे पॅक्स मिळतात, दुधाचे छोटे छोटे पॅक्स मिळतात आणि वन टाईम यूज पॅक्स असतात. सो इझिली आपण कॅरी करू शकतो. तर ते कॅरी करायचे, ते वर्क स्टेशनवरती ठेवायचे, तुम्ही जिथे काम करता तिथे ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने ते सतत नजरेसमोर असले की तुम्ही चुकीचं अन्न उचलत नाही. लक्षात पण राहतं की आता माझी वेळ झालेली आहे खायची, आता मला काहीतरी व्यवस्थित खाल्लं पाहिजे. जे काय स्नॅक्स ऑफिसमध्ये मिळतात ते बरेचदा तळलेले वगैरे असतात. दुपारच्या वेळेला 4 वाजता जे मिळतात ते समोसे असतात, कधी कचोरी असते, अजिबात हेल्दी नसतं. ते जेव्हा तुमचं सर्वात महत्त्वाचा आहार त्यावेळेला गेला पाहिजे तेव्हा तुम्ही अजिबात व्यवस्थित आहार घेत नसता. आता आपण दुपारीसुद्धा मोस्ट ऑफ द टाइम्स काय घेतो? पोळी आणि भाजी.
मग जेव्हा आपल्याला कोशिंबीर पाहिजे व्यवस्थित, सलाड पाहिजे व्यवस्थित, डाळीचा एखादा काहीतरी प्रकार, ताक किंवा दही पाहिजे, तर आपण ते काय सगळं घेतच नाही. मग ते कसा बदल केला पाहिजे. मान्य आहे की फास्ट लाईफ आहे, पण आजकाल फास्ट लाईफमुळे खूप साऱ्या गोष्टी इझिली पॅकेज्ड पद्धतीने सुद्धा अवेलेबल आहेत. सगळे पॅकेज फूड्स काय अगदी खूप छान आहेत असं नाही, पण त्याच्यामधले ना व्यवस्थित गोष्टी पिकअप पण घेऊ शकतो. जसं की मी सांगितलं की छोटे पॅक्स आहेत दहीचे किंवा छोटे दुधाचे पॅक्स आहेत, छोटे बदाम, अक्रोड किंवा ड्रायफ्रुट्स, ड्राय अंजीर वगैरे असे पॅक्स आहेत. काय काय बिस्किटं ज्याच्यामध्ये हाय फॅट नाही आहे, क्रीम बिस्किटं नाही आहेत, पण साधी आता मला काहीच खायला नाही आहे, मला समोसा खायचा आहे, त्याच्याऐवजी मी ते एक मारी बिस्किटचं पॅकेट उघडून खाल्लं तर दॅट वुड बी मच मोर सेन्सिबल. असे सेन्सिबल चॉईसेस आपण करत गेलो तर मग आपोआप आपला आहार संतुलित असा व्हायला सुरुवात होते. म्हणजे ते थोडं जाणीवपूर्वक कळायची आवश्यकता पडते. बरोबर आहे. स्वतःकडे माझ्याकडे वेळ दुर्लक्ष अत्यंत न कमी आहे, त्याच्यामुळे करता मला अवंती आपण स्वस्थ राहिलो तर मुलांना ठेवू शकतो. बरोबर आहे. अवंतीजी, तुम्ही अत्यंत थोडक्या शब्दामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की जर आपल्याला भूक लागलेली असेल त्यावेळेलाच खाणं महत्त्वाचं नाहीये, तर आपण आपल्या टेबलवर काम करत असताना ड्रायफ्रुट्स जर ठेवले, ते तोंडात टाकत राहिलं तर तो सुद्धा एक चांगला आहार आहे आपल्यासाठी. वेळ अत्यंत कमी आहे. मला डॉक्टर प्राजक्ता देशपांडे यांच्याकडे जायचं आहे. प्राजक्ताजी, अत्यंत थोडक्या शब्दामध्ये तुमच्याकडून उत्तर हवंय. मला जर 35मध्ये मेनोपॉज आलेला आहे तर माझी जी चिडचिड होते, एक म्हणजे मानसिकता माझी तयार होते की नाही, आता माझं आयुष्य जे आहे ते संपलेलं आहे. काही काही महिला, मुली ज्या आहेत हा विचार करतात. मग अशा महिलांनी नेमकं काय करावं, अत्यंत थोडक्या शब्दात? अशा महिलांनी थोडंसं स्टेप बॅक करावं, एक पाऊल मागे घेऊन आपल्या लाईफकडे सारासार पद्धतीने बघण्याची खूप गरज आहे की माझं लाईफ म्हणजे माझी पाळी आहे का? ॲम आय डिफाईन्ड बाय माय मेन्सेस? ॲम आय डिफाईन्ड बाय माय रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी? तर ह्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला एक सायकोलॉजिस्ट थ्रू काउन्सिलिंग सेशन्स पण खूप मदत करू शकतो. आणि त्याच्यामध्ये तुमचे डीपेस्ट डिझायर्स काय, तुमची खरी इच्छा काय आहे हे शोधून ते थोडं आपलं लाईफस्टाईल, थोडं आपलं स्ट्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. कारण काय होतं, सततचा स्ट्रेस, सततची स्वतःची सेल्फ क्रिटिसिझम, ह्याच्यामुळे आपली जी एंडोक्राईन सिस्टीम आहे ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स होत आहेत ती शटडाऊन होते. कारण काय आहे, आपल्याला काय वाचवायचं असते तर नर्वस सिस्टीम. कारण नर्वस सिस्टीमवर जेव्हा अफेक्ट व्हायला सुरुवात होतो त्यावेळेला सर्वात मोठा मानसिक आजार जो आपण फेस करतो तो म्हणजे डिप्रेशन. डिप्रेशनचं प्रमाण ॲज इट इजच एवढं वाढायला लागलं आहे की ह्या महिला हार्मोनल चेंजेसमुळे पण डिप्रेशनला खूप परावृत्त होतात. तर डिप्रेशन चे जे लक्षणं आहेत की लो मूड, झोपेचा त्रास किंवा सततची चिडचिड वगैरे, ह्याच्यासाठी काउन्सिलिंगमध्ये आम्ही हा उपाय सांगतो की हे जे तुमचे शुड्स आणि मस्ट आहे, तुमचा जो अट्टाहास आहे की असंच व्हायला पाहिजे, किंवा तुमची जी सतत स्वतःला क्रिटिसाइज करण्याची जी हे आहे किंवा सतत स्वतःला ब्लेम करण्याची, परफेक्शन, ह्या गोष्टी. बरोबर आहे डॉक्टर प्राजक्ता, तुम्ही अत्यंत थोडक्या शब्दामध्ये तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपण बदलला पाहिजे. एखादी गोष्ट जर आपण सकारात्मकरित्या पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मकताच दिसते. जर आपण त्याच्यामध्ये नकारात्मकता, निगेटिव्हिटीनं त्या गोष्टीकडे पाहिलं तर आपल्याला ते निगेटिव्हच दिसते. ही मानसिकता बदलली पाहिजे. कारण आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील. आपल्या कुटुंबाचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर बाहेरचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहील. म्हणजे एकूणच सर्व जे काही खेळीमेळीचं वातावरण किंवा आनंदाचं वातावरण टिकवण्याचं काम जे आहे ते महिलांच्या हाती असतं. कारण जर माझी तब्येत, माझी प्रकृती चांगली राहिली तर मी माझ्या मुलांकडे पाहीन आणि तरच सर्व काही सुरळीत होईल. आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे ही चर्चा जी आहे ती आपल्याला इथेच थांबावी लागते. मात्र तुम्ही तिन्ही मान्यवरांनी तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याच्याबद्दल आपले आभार. या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट, अचूक, बिनधास्त.